तुझी आज फार महत्वाची भूमिका आहे. पुढे ये आणि मला सांग तुला कुठला पदार्थ या दोघांच्या हातून खाय. बरं तो कुणी करावा आधी हे सांग. बाबांनी काय नाही बाबा का ग तुमच्यावर आज म्हणजे आहेच आहे सर. सगळं प्रेम पण आहे सगळंच आहे म्हणजे आज ठरवून. घरी कमी असतो किचन मध्ये कमी जातो म्हणून. पण कुठला पदार्थ बाबांनी करावा असं वाटतंय. पालकाची वडी. काय पालकाची वडी. मी पालक आहे म्हणून पालकाची वडी नसते मी नाही खाल्लेली कधी. पालकाची भजी असते करायची आहे म्हणूनच करायला सांगते ना. पालकाची वडी. पालकाची वडी आपल्याला फक्त बघायची भूमिका घ्यायची आहे पल्लवी. वा धन्यवाद. तुम्ही निश्चिंत आहात. तुम्ही त्या पहिल्या भेटीमध्ये बसमध्ये जेवढ्या निवांत होतात फक्त आज गिरीशोकांकडे बघायचं की कसं करतायत पालकाची वडी. लॉजिक लावून थँक्यू करू शकतो. बघू सर काय होतंय. आधी साहित्य तर घेऊन येऊया. पालक खरंच की पालकाची वडी करण्यासाठी लागणारं मुलाचं साहित्य पालक. पुढचं साहित्य काय आहे ते पटकन आपण घेऊन येऊया आणि मग वळूया कृतीकडे. दुर्गाने त्यांच्या पालकांना म्हणजे पालकाला सांगितलेले आहे पालक वडी करायला. त्यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला एकट्यालाच जाऊन घेऊन यायचंय. कुठे मिळेल ते या प्रेमाच्या पेटीत मिळणार आहे. पालक, बेसन, तांदळाचं पीठ, मीठ, लसूण, मिरची, ओवा आणि जिरं. बाबांनी साहित्य परफेक्ट आणलेलं आहे. कृती पहिल्यांदा काय करायची. हे आता हे सगळं एकत्र करायचं. आधी बेसनाचं पीठ. हे काय तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ. पालक. पालक. मिरचीचा ठेचा. जिरं. सर पूर्वीच्या काळी स्क्रिप्टमध्ये मोठे मोठे मोनोलॉग्स असायचे ज्याला बदगं म्हणतात. आजच्या काळी तेवढे मोनोलॉग्स नसतात. तर असा एखादा जुना मोनोलॉग जो तुम्हाला स्वतःला फार म्हणायला आवडतो किंवा आज आम्हाला इथे हे करता करता म्हणून अगदी सहज म्हणाला तरी आवडेल सर. प्लीज रिक्वेस्ट आहे सर. न्यायमूर्ती महाराज. हा तो मी नव्हेच मधला आहे का. अरे बाप रे बाप रे बाप रे बाप. मी प्रचंड मोठा भक्त या कलाकृतीचा. आचार्य अत्रे लिखित तो मी नव्हेच. आणि ह्या नाटकामधला मोनोलॉग गिरीश ओक सर आपल्यासाठी सादर करतायत. मंडळी हा मोलाचा क्षण आहे. रेसिपी 2 मिनिटं बाजूला ठेवली तरी चालेल पण हा मोनोलॉग तुम्ही नक्की ऐका. न्यायमूर्ती महाराज या विद्वान सरकारी वकिलाने माझ्यावर आज आत्तापर्यंत जी काय आखपाकड केली त्यानंतर माझ्यासारखा दीन दुबळा गरीब माणूस स्वतःचा बचाव आणि तो सुद्धा स्वतःच तो काय करू शकणार आहे. मी माझं वर्णन करताना यांनी मुळे मराठी भाषेमधलं कुठलंही भयंकर विशेषण शिल्लकच ठेवलेलं नाही. ठकसेन काय, झुकानेवाला काय, नटश्रेष्ठ काय, जादूगार काय, राक्षस काय. ते थोड्या वेळापूर्वी यांचं भाषण ऐकताना मला असं वाटून गेलं की या भारतवर्षामध्ये रावणानंतर मीच जन्माला आलोय की काय. मी जर का आपल्या जागी असतो की नाही न्यायमूर्ती महाराज तर या विद्वान सरकारी वकिलांचं भाषण ऐकून आरोपीला म्हणजे मला एव्हा 100 वेळा फाशीची शिक्षा ठोठावून मोकळा झालो. या विद्वान सरकारी वकिलाने आपल्या जे काय सांगितलं त्यांनी पकडून आणलेल्या साक्षीदारांनी जे काय आपल्यासमोर साक्षी पुरावे सादर केले त्यातलं अक्षर खरं असेल नव्हे आहेच असं म्हणतो. अनेक बायकांना फसवून त्यांच्याशी लग्न लावणारा, त्यांची संपत्ती लुबाडणारा, त्यांच्या दुःखाला आणि चक्क मृत्यूला कारणीभूत झालेला असा एक महाभयंकर गुन्हेगार आपल्यामध्ये आहे. याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. पण तो महाभयंकर गुन्हेगार या कोर्टामध्ये आरोपीच्या मेंढ्यात माझ्या जागी उभा आहे अशी जर का या विद्वान सरकारी वकिलांची आणि त्यांनी पकडून आणलेल्या साक्षीदारांची कल्पना असेल तर त्यांच्या बावळटपणाची आणि आडाणीपणाची मला कीव वाटते न्यायमूर्ती महाराज.